आता मी मशरूम मसाला बनवतेय आणि त्याच्यासाठी मसाला रेडी केलाय आणि मशरूम त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि आपला मशरूम मसाला रेडी आहे। इथे माझी कोथिंबीर वडीचे प्रिपरेशन झालंय। आता मी त्याला स्टीम मध्ये ठेवते। मिरच्या वड्या सुद्धा आता खूप खमंग आणि खरपूस अशा तळून झालेल्या आहेत। अळू वड्या सुद्धा मस्तपैकी अशा खमंग आपण तळून घेतलेल्या आहेत।